महत्वाची बातमी, नागपूर उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना होतोय। सामन्याच्या दरम्यान मार्गावर मात्र वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय। वर्धा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येते, तर क्रिकेट रसिकांनी शक्यतो मेट्रोचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय। 600 ट्रॅफिकचे पोलीस आणि ऑफिसर्स आणि कर्मचारी आम्ही लावलेले आहेत आणि याचे मुख्य उद्देश आहे की तिथे काही कंजेशन झाला नाही पाहिजे आणि जे नागपूरचे आणि किंवा जे लोक मॅच साठी येणार आहे त्यांना आम्ही अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा। मेट्रो स्टेशनवरून हे फीडर बस सेवा उपलब्ध आहे। जर तुम्ही मेट्रोचा वापर केला तर तुम्हाला पण काही त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचा पण काही कंजेशन होणार नाही। तर नागपुरात क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार झालाय। 650 रुपयांच्या तिकिटांची 2500 रुपयात विक्री केली जाते। या संदर्भात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मोहम्मद आबिद शेख इजाज याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।